पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सत्यभामे गेली कुठे कुणास ठाऊक। अहो किती मोठ्यानं ओरडताय। कृष्णा झोपली आताच, हळू जरा। भामे तुम्ही आधी दूध घ्या। दूध नको आत्ता। म्हणजे तू हे बस पाहू जरा। अहो असं काय? मला तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे। काय झालं? आज काय झाले असेल ओळख पाहू। तुम्ही दिलेलं एखादं अवघड गणित सोडवलं का मुलांनी? ठीक आहे, म्हणजे ते महत्त्वाचे आहेच, पण हे आज जे घडले ते त्याहून महत्त्वाचे। अगं बाई, तो काशीनाथ पुन्हा चोरून विड्या विकू लागला का? काहीतरीच काय। माझा चेहरा आनंदी दिसतोय ना, मी आनंदाने विचारतोय, मग ही वार्ता कशी असेल? नाही मग मग काय? मला नाही बुवा ओळखता येत। छापखान्याला थोडीच जागा मिळणार आहे इतक्या लवकर, नाही ना? मग अगं बाई, खरंच? काय सांगताय काय? भामे, आज नामजोशी थकून भागून अगदी आले, असे घामाघूम होऊन, आणि म्हणाले, अहो कामगिरी फत्ते, आपण गड सर केला। भामे, किरण प्रेसची जागा, साठ्यांकडून यंत्रसामग्री ही सगळी जुळवाजुळव आता करायची आहे। मला तर दिसूच लागले आपला छापखाना कसा असेल। सगळी कामे एकाच वेळी कशी चालू असतील। इथून कागद आत जाईल, तिथून पत्रक बाहेर, मग ते पत्रक आपण तपासायचे, आपण लिहिलेले सगळे बरोबर आहे ना, बरोबर छापून आले ना। भामे, आपली राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा तर सुरू झालीच, पण आता राष्ट्रहिताचे विचार सुद्धा या निमित्ताने जनमानसात पोहोचतील। आपण एका रिकाम्या कागदावर आपले स्पष्ट विचार छापतो, आणि त्या रिकाम्या कागदाचे जनमानसात क्रांती घडवणारे मौल्यवान असे पत्रक तयार होते। किती विलक्षण गोष्ट आहे भामे, फार जबाबदारीचे काम आहे। आणि अशी काय डोळे फाडून बघतेस? तुम्हाला इतका आनंद झालेला फार क्वचित बघायला मिळतो। हे क्षण मनात असेच कायमचे जपून ठेवावेत असं वाटतं मला। तुझ्या मनात छापखाना असेल तर त्यात छापून ठेवा क्षण, कारण असे क्षण वारंवार येत नाहीत हो। नाही, ते चांगलंच आहे, पण ह्या सगळ्यात घराकडे दुर्लक्ष होतं कामा नाही। हा, घरात काय चाललंय सध्या ठाऊक तरी आहे का तुम्हाला? काय चाललंय? कृष्णा, तिला बरं आहे ना? अहो ती बरी आहे। कोण बरं? तू? अहो मला काय झालंय? या घरात फक्त तिघे राहतो का आपण? तुम्ही, मी आणि कृष्णा? आणखी माणसं आहेत ना घरात? आगरकर? पण ते कशाच तळमळतील? नाही, ते तळमळत नाहीच आहेत, आणि त्यांना काही वाटत नाही म्हणून यशोदाबाई सुद्धा घायकुतीला आल्यात। पण झाले काय? असे काय वागले गोपाळराव? खारट आमटी प्यायले। खारट आमटी? कशासाठी प्यायली खारट आमटी? अहो काय झालं माहितीये का? धन्यवाद। आता बातमीच इतकी गोड असेल तर तोंड गोड करायला नको? अर्थात, आणि आमच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरवलंय तुम्ही। छे हो, ओझं उतरवणारा मी कोण? घ्या टिळक, पेढा घ्या, शक्य त्या प्रकारे मदत करावी। हा, आश्चर्य आहे नाही गोपाळराव? तुम्ही, मी, शास्त्री बुवांनी इतक्या टाचा झिजवल्या या कागदाच्या परवान्यासाठी, काही हाती लागले का? नाही। आणि यांनी किती चटकन मिळवून दिला। बघा ना, तुम्ही आधी का नाही भेटलात आम्हाला? कष्ट आणि मनस्ताप दोन्ही वाचले असते आमचे। अहो सरकारी खात्यात काम करायचा लाभ आहे या। एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी करून घ्यायला कुठली कळ दाबावी लागते ते बरोबर माहित असतं। आणि बघा, निकाल तुमच्या हाती आहे। निकालाचे माहित नाही, पण आमचे नशीब मात्र आमच्याच हाती आहे। म्हणजे एखादी गोष्ट इतक्या सहज निर्विघ्नपणे घडते, वास्तविक तसे व्हायला नको।
म्हणजे त्यामागे नक्की काहीतरी कारस्थान दडलेले आहे असे युद्धनीतीचा इतिहास सांगतो बरं, मी नव्हे. टिळक, काय ते स्पष्ट सांगाल? बरं, आमचे आणि इंग्रजांचे संबंध किती सलोख्याचे आहेत हे तर आता सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही तुम्ही आमच्यासाठी या परवान्याचे काम केले. कारण बळवंतराव, तुम्ही संशय घेता यांच्यावर? न घेण्याचे कारण सांगा. इंग्रजांनीच यांना हेर म्हणून इथे धाडले नसेल कशावरून? कारण इंग्रज तितके कजाग आहे आणि दुर्दैवाने आपली माणसे फितूर आहे. परिस्थिती मनुष्याला किती चौकस आणि शहाणं बनवते याचं जिवंत उदाहरण आहात तुम्ही टिळक. पण तरीही याच भारत मातेचा पुत्र असून तुमच्या वर्गबंधूला, मित्राला आपली सचोटी सिद्ध करावी लागते याचा खेद निश्चित आहे. हे बघा, मी ओळखतो त्यांना. त्यांना अशी चेष्टा करायची लहर येते मध्ये मध्ये. चेष्टा आणि नजरेतली शंका यातला फरक कळतो मला. शंका या कृतीबद्दल नाही, हेतूबद्दल मात्र नक्की आहे. का तुम्हाला आमची मदत करावीशी वाटली अकस्मात? मी काय उत्तर देऊ म्हणजे तुमचं समाधान होईल? मी विचारू, तुम्हाला भारत मातेची सेवा करावीशी का वाटते? या देशाची नवी पिढी घडवावी असं का वाटतं तुम्हाला? आहे काही कारण? या देशाबद्दल असलेले प्रेम, या मातीबद्दल असलेली आत्मीयता आणि पुत्र म्हणून असलेले कर्तव्य. मग ह्या सर्व गोष्टी करणं मला वर्ज्य आहेत का? मी सरकारी खात्यात काम करतो म्हणजे मी उपरा? बळवंतराव, मला तुमचा राग नाही आला. उलट मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. अहो, जेव्हा आई तिच्या लेकरांमध्ये फरक नाही करत तेव्हा तुम्ही का करताय? हे बघा, तुम्ही मनास लावून घेऊ नका. त्यांचा हेतू देवटाकीच्या पाण्या इतका शुद्ध आहे. आणि माझा देखील. हा कागदासाठीचा परवाना, माझे इप्सित संपले. आज पश्चात तुमच्या कार्यालयात आणि छापखान्यात पाऊल सुद्धा टाकणार नाही. हे बघा, असं करू नका. ऐका, मी फक्त एवढेच एकच सांगतो, कार्य सिद्धीस न्या. किती बाई ते काम काम काम. बायकोने अबोला धरलाय, ती चिडली आहे याचंही भान नाही. बघतेच आता कसं पुन्हा माझ्याशी बोलत नाहीत ते. परवा पंचमी ना? शेवटी गरज पडलीच ना माझी. आता नाहीच उत्तर देणार. बघूया काय करतायत ते. आज तृतीय म्हणजे परवा पंचमीच. आणि संपलंय. वाह वाह, तर बरं वाटतंय. ताई, हो, आमटी आणलीये बघा कशी झालीये. चव घेऊ का? हो. काय हो? वहिनी, भाऊजींसोबतचा अबोला अजून संपला नाही वाटतं. आजही आमटीत मीठ जास्तच.
अरे देवा, माझं आहे ना लक्षच लागत नाहीये कशात. हसताय काय तुम्ही ताई? अहो रडताय काय? करा, चेष्टा करा माझी. तुमची चेष्टा नव्हती करायची मला, पण मला मुळे हसू थांबवताच येत नाहीये. ते काही नाही, मला वाटलं आज तरी यांना जाणीव होईल, पण कसलं काय. एक वेळ इथे दगडाला पाझर फुटेल, पण ताई आमच्या मनाची कालवा कालव कोणाला दिसत नाही आणि इथे जग हसतंय आम्हाला. बरं चुकलं माझं. तुम्ही आधी इथं बघा आणि शांत व्हा. पाहू, शांत व्हा आणि ऐका मी काय म्हणते. तुम्ही हातावरच्या रेषा पाहिल्यात की नाही? त्या किती गुंतागुंतीच्या असतात, पण त्या हातांच्या रेषांच्या रचनेमध्ये खूप खोल अर्थ दडलेला असतो. असाच कुणालाही कळत नाही तो. त्या समजून घ्यायच्या असतील ना, तर त्यासाठी आधी ती विद्या शिकून घ्यावी लागते, आणि ती एकदा कळली म्हणजे मग नशीब समजतं, होय की नाही? आता हे काय किंवा भाऊजी काय आहेत हातांच्या रेषांसारखेच. मनात इतका गुंत आहे, त्यात काय घडतंय, काय चाललंय ते तसंच नाही समजत. तेव्हा ती विद्या शिकून घ्यायची असेल तर आपण आपापल्या परीने प्रयत्न करत राहायचं, होय की नाही? पण आपण तर प्रयत्न करतोच आहोत ना ताई. आपले प्रयत्न त्यांना दिसायला तरी हवे. किती आहे म्हणे रुंदी? रुंदी? नाही, फेऱ्या मारताय म्हणून विचारले. मला वाटलं लांबी रुंदी मोजताय की काय. किती पावले? बळवंतराव, सतत चेष्टा कशी काय? प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? आता काय असा बाका प्रसंग आला ज्याने तुमचे हास्य हिरावून घेतले? अहो टिळक, सध्या आम्हा सर्वांना एकच चिंता लागून राहिली आहे. छे छे, त्यांच्या खिसगंटीतही नाहीये, नाही तर एवढा वेळ शांत बसले असते का ते? चिंता फक्त दर्शवली तरच ती जाणवते असे असते का? नाही ना. आणि तुम्हाला याचीच चिंता लागू नये ना की आपल्या छापखान्याचे आणि यंत्रसामग्रीचे वित्त कुठून जमा होणार? शिवाय शास्त्री बुवा ते कुठे आहेत? आज निर्णय घ्यायचा होता ना आपल्याला. सर्व लांबणीवर टाकून चालणार नाही बळवंतराव. हे पहा आगरकर, चिता चिंता समाप्रोक्ता बिंदु मात्रम विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. मात्र एका अनुस्वाराचा फरक आहे चिता आणि चिंता यांमध्ये, तरी परिणाम किती भिन्न आहेत. निर्जीवास चिता जाळते आणि सजीवास चिंता. सांगायचा उद्देश इतकाच, विनाकारण काळजी करू नका. अहो पण वेळ वाया जातीये. आता ऐका, शास्त्री बुवा सायंकाळी येणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला जायचे. निरोप पाठवलाय त्यांनी. कधी? आणि आम्हाला कल्पना कशी नाही? आत्ता कळले ना, झाले तर मग. बरं, काय काय यंत्रे सामग्री लागणार आहे त्याची यादी पण मिळाली, फक्त ती मिळवायची कुठून इतकाच प्रश्न आहे. आणि हे सगळे पैसे कसे उभारायचे हा देखील प्रश्न आहेच ना. त्याचे देखील उत्तर मिळेल. मी तासिका घेऊन येतो, तोवर तुम्ही रुंदी मोजा. शास्त्री बुवा असे एकाएकी न सांगता कुठे गेला होता? आम्हाला काही कळे नसे झाले होते. आगरकर, आता आलेत ना ते, आता साऱ्या शंकांचं निरसन ते करतील. शास्त्री बुवा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पैशांची तजवीज कशी करायची यावर काही तोडगा सुचवा बुवा. हा,
त्याबद्दल बोलूच मंडळी, पण शास्त्री बुवा, सर्व काही आलबेल नाही, काही समस्या असेल तर स्पष्टपणे बोला. तर मंडळी, त्याचं असं झालंय की मध्यंतरीच्या काळात चित्रशाळा छापखान्यामध्ये आमचं बोलणं चालू होतं एक नवीन मासिक सुरू करण्यासंदर्भात, काव्य इतिहास संग्रह. आणि त्याचे असे दिसते की आता मला त्याचं काम तातडीनं हाती घ्यावं लागणार आहे. पण मग आपले वृत्तपत्र? हा, ते पण करायचं आहे ना. तेच माझं म्हणणं आहे की आता ते मासिक सुरू होणार आहे. आपल्या वृत्तपत्राचं काम सुरू होणार होतं, पण म्हणजे या मासिकाचं काम मार्गी लावणं प्राधान्याचं आहे. वा, उत्तम. खरं तर या कामगिरीबद्दल तुम्हाला श्रीफळ देऊन तुमचं अभिनंदन करायला हवे. वृत्तपत्राच्या कार्यात तुम्ही आमच्या सोबत आहात या विश्वासावर यथेच्छ पाणी फिरलंय तुम्ही. खरंच अभिमान वाटतो तुमचा. आगरकर, मी तुमचा राग समजून घेऊ शकतो, पण माझं म्हणणं, तुमच्या कारणांची यादी ऐकण्यात मला रस नाहीये चिपळूणकर. तुमच्या या कृत्याचे समर्थन माझ्याकडून होऊ शकत नाही. धन्यवाद. गोपाळराव, अहो मुद्दा समजून घ्या माझा. चिपळूणकर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आगरकर, आपण बोलूया. मी आलोच. आगरकर, ठेव. मला वाटलंच होतं आगरकरांचा असा संताप होईल म्हणून. छे, त्यांची तरी काय चूक आहे म्हणा. तुम्ही शांत बसा. या अहो पण बळवंतराव, बसा शास्त्री बुवा, शांत बसा, जरा बरं वाटेल. हे पहा, तुम्ही हा निर्णय का घेतलात हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. असतील तुमची स्वतःची कारणे आणि मी तुम्हाला ओळखतो. विश्वासघात करायचा तुमचा स्वभाव नाही, मला ठाऊक आहे. पण बळवंतराव, जगास हेच वाटणार ना. असो, झालं गेलं गंगेत लोप पावलं. परंतु शास्त्री बुवा, तुमची यातून इतकी सहजासहजी सुटका नाही बरं. आपल्याला आपल्या वृत्तपत्रासाठी किमान 4,500 रुपयांची तरतूद करायची. खूप खर्च आहेत. आता हेच पहा, संबंध यादीच आहे. छापखाना आहे, कागद, शाई, इतर सगळी सामग्री सगळेच आहे. गेले काही दिवस हा 45चा आकडा डोक्यात भुंग्याप्रमाणे फिरतोय. कुठून आणायचे एवढे पैसे? छे. पण साठवलेले देखील उपयोगी पडायचे नाहीत. साठवलेले इतके आहेत कुठे पैसे आपल्याकडे? शास्त्री बुवा, आणि शाळेचे इतर खर्चही आहेतच की. आणि हे पैसे फक्त सुरू करण्यापर्यंत पुरतील, त्यानंतर अजून खर्च निघतीलच ना. हो तर. पण स्वतःकडील काही चीज वस्तू घाण ठेवली आणि कार्य सुरू केले तर? नाही 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 नाही, हा विचार मी करून झालाय, परंतु ते अगदी तात्पुरते समाधान झाले. व्यवसायाचा, व्यवहाराचा विचार करताना एक ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवलेली असावीच. ते महत्वाचे आणि आवश्यकही आहे. अहो पण एवढी मोठी रक्कम अशी अचानक कुठून येणार? आपटे, असा विचार करून बघा, आपण जर अशी एखादी रक्कम कुणाकडून आगाऊ घेतली तर? कर्ज घ्यायचे? अहो आधीच काही त्रास कमी आहेत का त्यात कर्ज म्हणजे? अहो पण मग दुसरा मार्ग काय? दुसरा काही पर्याय असेल तर कळवा, झाले. तुर्तास चालू शकेल. कर्जाची परतफेड कशी करायची योजना आपण नंतर आखूच की, पण निदान कार्य तरी सुरू होईल. अहो पण अहो हेच म्हणणं आहे बुवा.
आता सगळी तयारी झालेली असताना केवळ पैसे नाहीत म्हणून का म्हणायला नको? ठीक आहे, सर्वांची मान्यता असेल तर माझी हरकत नाही. पण गोपाळराव, त्यांचं काय? त्यांना समजावणे माझ्याकडे राहिले. होतील ते शांत. परंतु आपटे, मुख्य प्रश्न असा की इतकी कर्जाऊ रक्कम आपल्याला देणारे कोणी मिळेल का? तेही इतक्या तत्परतेने, हा शोध महत्वाचा आहे. बळवंतराव, तुम्हास खात्री आहे ना की हा मार्ग योग्य आहे म्हणून? शास्त्री बुवा, मला पक्की ठाऊक आहे हा आणि हाच मार्ग योग्य आहे.